बातम्या आणि बरंच काही. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. पुणे महानगरपालिकेच्या गलथान कारभाराविरोधात आणि कचरा व्यवस्थापनाच्या वादग्रस्त टेंडर विरोधात उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना एकनाथ शिंदे गट अत्यंत आक्रमक झाला आहे. शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी महापालिकेवर धडक मोर्चा काढत थेट पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर चढून जोरदार निदर्शने केली आहेत. कचरा व्यवस्थापन विभागाकडून कचऱ्याच्या नियोजनासाठी एक विशेष टेंडर काढण्यात आले असून हे टेंडर इमिग्रीन कंपनीला दिले जात आहे. या टेंडर प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार असल्याचा आरोप करत सर्वपक्षीय नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच तीव्र नाराजी व्यक्त केली होती. हे टेंडर तात्काळ रद्द करण्यात यावे अशी मागणी लावून धरण्यात आली होती. मात्र महापालिका प्रशासनाकडून यावर कोणताही ठोस निर्णय न घेण्यात आल्यामुळे अखेर शिवसेना नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांच्या हातात पक्षाचे भगवे झेंडे, फलक आणि बॅनर्स होते. पालिकेच्या प्रवेशद्वारावरच कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनाच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान एकीकडे महापालिकेच्या गेटवर शिवसेनेचे आंदोलन सुरू असतानाच दुसरीकडे पालिका परिसराच्या आत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसे कार्यकर्तेही आक्रमक झाले होते. कचरा व्यवस्थापनाच्या निषेधार्थ मनसे आंदोलकांनी थेट पालिकेच्या आवारातच कचरा फेकून प्रशासनाचा निषेध नोंदवला. या जोड आंदोलनांमुळे महापालिका परिसरात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता.